हा सुंदर चेंडू आमच्या दिशेने टक्करला हवेमध्ये चेंडू आणि गडी झाला बस. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. गाईस, आज आम्ही मॅच खेळायला जातो लाईव्हला. यारी दोस्ती चषक, वाढदिवस चषक. आणि आजचा जो सामना आहे तो कोकबल सोबत आमचा सामना होणार आहे. तर बघूया, एकचा आमचा सामना होणार आहे. तर खूप मजा येणार आहे. बाकी आमचे प्लेयर एकदम गरम झाले जातात. ट्रेन काही येत नाही आहे आणि एक आमचा प्लेयर पण येत नाही. तर एकदम गरम झाले, सावलीमध्ये उभे राहून एवढ्या फास्ट एकदम तापलेत प्लेयर. तर आता हा हे जे प्लेयर तापलेत ते सगळे मैदानावरती बरं. सो तुम्ही ब्लॉग कंटिन्यू पहा आणि ब्लॉगला प्रेम द्या. चला भेटू आपण मैदानाच्या आधी भेटू. गाईस, फायनली आता आम्ही विरार स्टेशनला उतरलो आहे आणि आम्हाला आता जायचं आहे टप्पतच्या मैदानला. टप्पतच्या मैदानला आमचा होणारा संग्राम, महासंग्राम क्रिकेटचा. हे जे खेळाडू आहेत ते तिथे चमकणार आहेत. गाईस, लाईव्हला चमकणार आहेत खेळाडू. आमचे एकदम तापलेले प्लेयर आहेत, एकदम आयकॉन प्लेयर आहेत. आणि आता आपण जातोय डायरेक्ट. आता इथून कसं जायचं आपल्याला? चालत जावं लागतं. गाईस, आता इथून आम्ही जातोय मस्त अंडरग्राऊंड जायचं आपल्याला. तर बघूया काय गती होणार आहे ती आणि आमचं काय रणनीती होणार ते पण. आणि आमचा आजचा आयकॉन, मेन आयकॉन कसा खेळतो ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. सो तुम्ही चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आता डायरेक्ट आपण भेटू मैदानच्या एंट्रन्सला भेटू गाईस. सो चलो बाय. गाईस, फायनली आम्ही पोहोचलेलो आहे मैदानला. आमचे मेंबर पण आमचे पोहोचलेले आहेत मैदानला. हे बघा गाईस, इकडे ह्या साईडला मैदान आहे. इकडे कुठं आहे मैदान? कुठं आहे गाईस? मी पहिल्यांदा आलो इकडे. या साईडला मैदान आहे इकडे. आणि इकडे गोलाबिलाची दुकान आहेत. हे बघा, बाई लोक गोलाबिला खात आहेत. कलिंगन बिलिंगनची इकडे दुकान आहे. हे बघा, हे बघा, हा सगळा मला वाटतं भाजी मार्केट आहे गाईस. हे बघा, मसाला बिस्साला लॅलो. हा एक भाजी मार्केट आहे इकडे. आणि आमचे प्लेयर जे सध्या उन्हामध्ये फार गरम होत आहेत. सध्या गरमागरमीचा माहोल जाम होते गाईस. इकडे ऊन खूप आहे आणि मैदान कुठे आहे ते पण आम्हाला माहीत नाही आहे. मैदान पण खूप लांब आहे इथून. कुठे आहे? इकडे आहे, इकडे आहे सरळ गाईस. मैदान पण तिकडे सरळ आहे. तर खूप मजा येणार आहे आजच्या या मॅचमध्ये. लाईव्ह मॅच होणार आहे. तर तुम्ही आजची मॅच लाईव्ह बघा. साईधाम क्रिकेट संघ वर्सेस लिंक टाक तुझ्या चॅनल. हां गाईज, मी लिंक टाकतो. कोणती आहे आपल्यासोबत? कोकबल गाईज, कोकबल वर्सेस साईधाम क्रिकेट संघ गायरोने यांचा सामना होणार आहे. सामना खूप रंगणार आहे. सो तुम्ही ब्लॉग कंटिन्यू पहा. मी ब्लॉगमध्ये सर्व दाखवणार आहे की कोण जिंकणार, कोण हारणार. आमचा तर जिंकायचा टार्गेट आहे. एकदम फुल जोशमध्ये आम्ही आहोत. बाकी आमचे प्लेयर एकदम म्हणजे जातील, चौके मारतील, छक्के मारतील, येतील, आऊट होतील. बस हीच आमची रणनीती आहे. आमची रणनीती म्हणजे एकदम धासू रणनीती आहे आमची. एकदम भारी आहे. आणि जे काही होईल ते तुम्हाला ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल. सो गाइस, एक बार ये लोकेशन चेकआउट करो तो. ओ या, देखो गाइस, क्या नज़ारा है. आधा अधूरा काम छोड़ के कामगार भाग गए किधर. और ये देखो एक बड़ा सा क्रेन जो कि हमारी टीम भाजी मार्केट से होती हुई. अब का मैदान इली बिली पापड़ चिली. और वो देखो गाइस तंबू, जो कि हम उधर आश्रम लेने वाले हैं. और दोस्तों फ्रेम बघा, जीवदानी साईडला हा मैदान आहे. चंदनसार तपस्या. आणि बघा मैदान बघा गाईस, असा काही हा मैदान आहे. मैदानचा लुक आहे. बाकी तिकडे पण हे बसलेत
टीम तिकडे पण बसले, तिकडे पण बसलेत आणि इथे मॅच चालू पण आहे. बाकी आपण जर तंबूमध्ये गेलो मित्रांनो, तुम्ही बघू शकता, जर आपण तंबूमध्ये गेलो तर आपण तंबूचाही नजारा दाखवणार आहोत, ट्रॉफ्याज वगैरे. बघा आता इथे मॅच चालू आहे आणि आमचे प्लेयर जे या उन्हामधून गरम झालेत ते सावलीकडे वाटचाल करत आहेत. तर बघूया, अजून आमची अर्धी टीम अजून आलेली नाही आहे. ती आता कुठे आहे, जर ते असतील तर आपण तिथे जाणार आहोत आणि बाकी तुम्हाला दाखवणार आहोत गाईस आजचा सामना. तुम्ही ब्लॉग मध्ये राहा आणि आमच्या आता टीम स्वतःवानी टीम कडे जातो. चला 1 hour later. गाईस फायनली आता आमचा टॉसचा विषय चालू झालेला आहे. आता आमचा टॉस आहे गायरोने वर्सेस कोकबल. तुम्हाला मी टॉस दाखवतो कोण विन होतं इथे. ओके, आमचे कर्णधार बघा, कर्णधारला इकडे बघायला सांग. कर्णधार आता गाईस गाईस आता आपला टॉसचा विषय होणार आहे. चला टॉस कडे आपण बोलूया. गाईस तुम्ही ट्रॉफी आहे बघा, कायरोन आहे कोकबल संघ. मध्ये नाही चला, गायरोन संघ हा नाणेफेक जिंकणार आहे. तसेच मी दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक देतोय. आजच्या या यारी दोस्तीमध्ये आपण सहभाग घेतला, दोन्ही संघाचे मी मनापासून आभारी आहे. तसेच मी गायरोन संघांना नाणेफेक जिंकला आहे. तुमचं काय आपला मनोगत व्यक्त करायचं आहे? आजची ही स्पर्धा कशी तुम्हाला आजच्या दिवसभर क्षेत्ररक्षण कशी वाटली? तर स्पर्धा ही खूप छान राबवली आहे. इथे मैदान सर्व आयोजन सर्व छान आहे. आणि सर्वप्रथम मी टुर्नामेंटचे व्यवस्थापक जे टीओ आहेत, आपली यारी दोस्ती फ्रेंड्स ग्रुप, त्यांना थँक्यू बोलतो की आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली. आम्ही या वर्षाचा पहिलाच लाईव्ह असा सामना केला आहे, तर नक्कीच इथला जिंकून जायचा प्रयत्न करू. गाईज आपला कॅप्टन बोलतोय, कॅप्टनचे मत. तसेच आज तुम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारले आहे, तर तुमचं कितपर्यंत संघाला रोखण्याचा प्रयत्न असेल? साधारण 25-30च्या आतमध्येच ठेवण्याचा प्रयत्न करू. ओके, सन्मान चिन्ह देऊन दोन्ही संघांना सन्मान करतात. येस सर, दादांचं वक्तव्य खूप चांगलं राहिलं आहे. कारण असं प्लॅटफॉर्म निर्माण करा, आमच्यासारख्या खेळाडूंना मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळेल. नक्कीच दादा, ज्या वेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण उतरत असतो त्यावेळेस फक्त आपल्या गावाच्या नावासाठी खेळत असतो, परंतु गावाच्या नावासाठी खेळत असताना त्याच्या पलीकडेचे क्रिकेट काय आहे, याच्या पलीकडचं क्रिकेट कशा प्रकारचं खेळलं जातं थँक्यू. याची देखील आपण खेळाडू रेडी ठेवायचे. मित्रांनो फायनली आता टॉस विन झालेला आपला आणि साईराम क्रिकेट संघ टॉस विन झालेला आहे. संघाकडे टाइम सेट होतोय. अंपस संपूर्ण संघ इथे उपस्थित झालेला आहे. आता रणसंख्या बनवायची आहे. 18 चेंडू आहेत, 10 नंबर पर्यंत ट्रॉफी आहेत. तर टार्गेट सेट केलं गेलं आहे 42 धावांचं, अर्थातच 14.00 ची सरासरी गाठायची आहे. पहिला डाव आपण पाहिला. फायनली साईराम क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकलेला आहे. टॉस विन झालेला आहे साईराम क्रिकेट संघ. आता बघूया फील्डिंग लेंथ आहे ती तुम्हाला दाखवतो. चला आपण भेटूया डायरेक्ट फील्डिंग ग्राउंड मध्ये भेटूया गाईज. तर गाईज आता इथे फील्डिंग लेनची मीटिंग चालली, कशा प्रकारे मॅचची फील्डिंग वगैरे ते सगळं आता इथे चर्चा करतायत, तुम्ही बघू शकता. आपली गाईज पब्लिक खूप आले बघा. तुम्ही पब्लिक कडे एकदा नजारा द्या तुम्ही. आपली पब्लिक खूप आले. बोरीच्या झाडाखाली सगळी पब्लिक वगैरे बसलेली आहे. आता बघूया जेव्हा मैदानावरती जातील तेव्हा मी तुम्हाला दाखवतो गाईस काय फ्रेम आहे ते. तर मित्रांनो आता फील्डिंगसाठी आमचे प्लेयर चाललेत ग्राउंडमध्ये. ग्राउंड बघा. आणि ही आमची आजची पहिली मॅच असेल जी आम्ही लाईव्ह खेळतोय. हे बघा आमचे प्लेयर एकदम तैनात आहेत मॅचसाठी, फुल जोश.
फुल जोशमध्ये आहेत. जसा ऊन तापवतोय तसे तापलेत ऊन. पोरं आमचे तापलेत फुल जोशमध्ये. सर्व प्लॅनिंग वगैरे झालेलं आहे. फक्त आता मैदानामध्ये उतरायचं बाकी आहे. मग जे होईल ते होईल. चला कॅप्टन, कम ऑन द फील्ड, कम ऑन द फील्ड. गाईज आपला कॅप्टन आहे. गाईज ब्रेक घेतलेला आहे वाटतं तंबूमधून. थांबा. गाईज आपली टीम मैदानामध्ये सज्ज होते. फायनली आपली टीम मैदानामध्ये गेले. जर्सी क्रमांक 16 नंबरचा तो तिचे पहिलवान करणारा हा फलंदाज आहे. नक्कीच बंटीबद्दल मी एक आठवण सांगू शकतो तुम्हाला. पावसाळी क्रिकेटचं आयोजन होतं आणि त्याच्या हाताला दुखापत झाली होती. घरातून त्याला सांगितलं होतं की जायचं नाहीये आणि त्या अवस्थेत तो मैदानाला पोहोचला. आपल्या संघाला अंतिम सामन्यापर्यंत पोहोचवलं. ती मला वाटतं कोकबळ संघाची असेल, कारण 18 धावा 18 चेंडू मध्ये त्यांनी सुरुवातच तशी केली होती. पहिल्या चेंडू मध्ये 1 धाव, दुसऱ्या चेंडू मध्ये 1 धाव, तिसऱ्या चेंडू मध्ये 1 धाव, चौथ्या चेंडू मध्ये 1 धाव, 5व्या चेंडू मध्ये 1 धाव आणि 6व्या चेंडू मध्ये 1 धाव, अशी 6 धावा केल्या आणि त्याच मला वाटतं शेवटला उत्तर मिळालं. 18 चेंडू 18 धावा. साईदाम क्रिकेट संघ विन झालेला आहे. 18 बॉल 18ची मॅच होती आणि इथे साईदाम क्रिकेट संघ विन. साईदाम क्रिकेट संघाने 18 रन मारलेले आहेत. तर चला आपण आता भेटूया नंतर, थोड्या वेळाने भेटूया. जेव्हा आपला दुसरा राऊंड चालू होईल तेव्हा भेटूया. गाईज आता आम्ही पहिली मॅच जिंकलेली आहे आणि आपल्या कॅप्टनला मॅन ऑफ द मॅच भेटलेले आहे. तर आता आम्ही जातोय ती तंबूमध्ये घ्यायला. इकडे बघ ना कॅप्टन, मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅचचा हा प्लेयर कॅप्टन सागर केदम. जे संघ विजयी झालेत आणि जे संघ खेळणार गाईज त्याने चला तंबूमध्ये भेटू. या गोलंदाजाकडे बघूया पुढे चेंडू काय मॅन करतो. ऑफ द हा चेंडू मॅन ऑफ चांगला द मॅच. आपल्या दिशेने कुठे प्रहार करावे गाईज लागतील. या बघा, भारतामध्ये हा चेंडू मागे पहिला सामना जिंकल्यानंतर सुंदरच मॅन ऑफ द मॅचची फलंदाज आहे. ट्रॉफी भेटलेली आहे. सुटली, मला वाटतं सीमारेषा पार. बुम, बुम, कॅप्टन बुम. चौकार. कॅप्टन इकडे बघ. मॅन ऑफ द मॅच. मित्रांनो आता आपण डायरेक्ट दुसऱ्या सामन्यामध्ये भेटू. तर चला भेटू आपण डायरेक्ट आपल्या दुसऱ्या सामन्यामध्ये. चला भेटू. तर गाईज आता आमचा सेकंड राऊंड चालू होतोय आणि टॉस विन आम्हीच आहोत आणि आता फिल्डिंग घेतलेली आहे. ती टीम आता जाते मैदानमध्ये. आपल्या या स्पर्धेचे आयोजक आमचे नेहमी सहकारी असणारे मित्रांनो आता आमचा सेकंड राऊंड आहे. साठी विनंती करतो आरडी सर आपण या गायरोने वर्सेस तंबूमध्ये यायचं आहे. अजित आरडी सर, गायरोने वर्सेस पालीकोंड. तर आमची फिल्डिंग आले. टॉस विन आम्हीच आहोत. तर आमची आता फिल्डिंग आले. तर बघूया किती रनांचं टार्गेट ठेवतायत पालेकोंडवाल्या आमच्यासमोर साईदाम क्रिकेट संघ यांच्यासमोर. तर ते मी तुम्हाला मागाशी जसं मी तुम्हाला दाखवलं तसंच दाखवणार आहे. चला डायरेक्ट मी तुम्हाला स्कोअर सांगेल की किती झाला. आता तंबूकडे आपण जातोय. तर बघूया आता हा सेकंड राऊंड आपला कसा जातोय ते. चला भेटू आपण. डायरेक्ट टार्गेट ठेवले होते गाईज, मी तुम्हाला सांगतो दाखवतो. मित्रांनो सेकंड राऊंड पण आम्ही आता जिंकलेला आहे. 12 बॉल. गाईज तुम्ही बघू शकता 12 बॉल 16ची मॅच विन झालेला आहे साईदाम क्रिकेट संघ गायरोने या ठिकाणी. साईदाम क्रिकेट संघ गायरोने या ठिकाणी सेकंड राऊंड विन झाले आहे गाईज. या ठिकाणी पॉवरफुल मॅन बंटी पवार. आता नाश्ता आणलेला आहे. बॉलिंग टीम एकदम खुश आहे गाईज. डान्स कर. पॉवरफुल मॅच. आता भाई नाश्ता आलेला आहे. विनिंगचा नाश्ता आलेला आहे. कांदा पोहा नाश्ता दिलेला आहे अण्णांनी, त्याबद्दल त्यांचा आभार.
तिकडे सरबत पण आलेला आहे, थंडा वगैरे आलेला आहे, बघू शकता टीम एकदम फुल जोश मध्ये. तर आता आपण पोहोचलेलो आहे तिसऱ्या राऊंड मध्ये. सेकंड राऊंड आपला विन झालेला आहे गाईस. फुल जोश, हा फुल जोश. चला आपण भेटूया थोड्या वेळाने. ट्रॉफी दाखव, मॅन ऑफ द सिरीजची. हे कॅप्टन दाखव. अरे कुठं आहे? मॅन ऑफ द मॅच, सेकंड राऊंड मॅन ऑफ द मॅच. आणि आता इथे नाश्ता, सर्व टीम नाश्ता वगैरे करत आहे फुल जोश मध्ये. एकदम नाश्ता वगैरे एकदम. बघा कांदा पोहा आणलेला आहे, त्यांनाने कांदा पोहा आणलेला आहे. तर सेकंड राऊंड विन झालेला आहे. तर मस्त आता नाश्ता वगैरे करून तिसऱ्या राऊंडला सुरुवात करू आपण. तर चला, हे बघा बॉलर आहे, मेन बॉलर. खूप चांगल्या प्रकारे यांनी बॉलिंग केली. सर्वांनी चांगली कामगिरी केली आहे आजच्या या दिवसामध्ये. चला आपण भेटूया थोड्या वेळाने गाईज. तिसऱ्या राऊंड मध्ये पोहोचलो आपण. तिसऱ्या राऊंड मध्ये आपण भेटूया. आता आम्ही तिसऱ्या राऊंडचा टॉस विन करायला जातोय तंबू मध्ये. टॉस का बॉस. तर आता आमचा तिसरा राऊंड होणार आहे आणि आता आमचा टॉस होतोय. तिसऱ्या राऊंडचा टॉस होतोय. सो आमचा कॅप्टन कूल, कॅप्टन कूल आहे एकदम कूल. SK 2 वेळा 2 टाइम मॅन ऑफ द सिरीज भेटली भाईला. चला तुम्हाला टॉस दाखवतो. टॉस कोण विन होतोय ते. गाईज फायनली टॉस विन झालाय तिसऱ्यांदा. 3rd टाइम टॉस विन. आता रिटर्न आमचा कॅप्टन टॉस विन झालेला आहे गाईज. सो तिसऱ्यांदा टॉस विन झालाय, तिसऱ्यांदा. आणि तो पण आम्ही जिंकलेला आहे तिसऱ्यांदा पण. सो आता तुम्हाला मी डायरेक्ट रणांगण दाखवतो मॅच मधला. सो चला. तर मित्रांनो फायनली रेडी फॉर द मॅच. आता आपला संघ तिसऱ्या राऊंड साठी रेडी होतोय. तिसरा राऊंड आता होणार आहे आपला. तिसऱ्या राऊंड साठी संघ मैदानामध्ये उतरलाय. लाईन मध्ये जाण्याची पद्धत बघा गाईज. तर मित्रांनो आता समोर होते कुडगाव संघाने 18 रनाचं 19 रन झालेले आहेत. तर 20 रन पाहिजे कंपल्सरी चेस. साईदाम क्रिकेट संघाला जिंकण्यासाठी 20 रनाची गरज आहे. तर बघूया 10 बॉल 20 ची मॅच होणार आहे. तर चला तुम्हाला सांगतो, दाखवतो डायरेक्ट पुढे. 20 धावा आहेत आणि 10 चेंडू आहेत. चला प्रवीण यस टाइम स्टार्ट होतो. अंपस लेट्स प्ले. पहिला बॉल समोर आघाडीची जोडी, प्राणिक जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. एक बाजूला आपण पाहणार आहोत. यावेळेस इनसाइड आउट खेळला. क्षेत्ररक्षक वेगानं बॉलचा पाठलाग करतायत. अगदी क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका बॉलवरती स्वागत केलाय. ताबडतोड 4 चौकार आलाय. यावेळेस देखील जोरकस प्रहार केलाय. मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं ना तर शिवरायांच्या तळपत्या तलवारी सारखा प्रहार. मॅच ऑन आहे, गेम ऑन आहे. टार्गेट 20 धावांचा. यावेळेस देखील जोरकस प्रहार केला. इनसाइड आउट खेळला. आता मैदानाच्या आतमध्ये फलंदाज घालतोय राडा. धाव.
साई बाबा की गणपती बाप्पा क्रिकेट संघाचा थर्ड राउंड फायनली विन साईदाम क्रिकेट संघ गायरोने बंटी खतरों की घंटी बंटी मित्रांनो फायनली थर्ड राउंड विन मित्रांनो आता फायनली आपला डायरेक्ट मोठाच कप येणार आहे काही विषय नाही काढा 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 का काढा गाइस फायनली आता भेटू मोठी ट्रॉफी सोबत काय होतं भावा आनंद गगनात मावेना मित्रांनो साईदाम क्रिकेट संघाने तिसरा क्रमांक पटकावलेला आहे आणि आता तिसरा क्रमांक पटकावलेला आहे साईदाम क्रिकेट संघ काय विषय नाही मला मी तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी सुद्धा दाखवतो गाईस या साऱ्यांना चकवशील तरच मिळेल तुझला धाव चतुर आणखी सावध इथे रंगला जीवन म्हणजे क्रिकेट राजा जो हुकला तो संपला आता या साईदाम क्रिकेट संघ सन्मान चिन्ह भेटलेला आहे चला तुर्ता सगळ्या मैदानाच्या सन्मान चिन्ह विकेट मित्रांनो 3 नंबर साईदाम क्रिकेट संघ, 2 नंबर पेवे सैनिक क्रिकेट संघ आणि 1 नंबर कालेश्वरी क्रिकेट संघ चिरगाव. यादव साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते आपण तृतीय क्रमांक गायरोणी तृतीय क्रमांक गायरोणी संघ चला गायरोणी संघ साई बाबा की जय, गणपती बाप्पा साईदाम क्रिकेट संघाचा
दोस्तों आज का ब्लॉग यहीं पे ख़त्म हो जाता है। जैसे कि आप देख रहे हो 3 नंबर मारलेला आहे साईदाम क्रिकेट संघ गायरोने यांनी। तर मित्रांनो चला आपण भेटू आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये। आम्ही 3रा क्रमांक आणून दे, पैसे नाही। आपण भेटू आता ह्या ब्लॉगला प्रेम द्या। भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन ऑल वरती करा, जेणेकरून आमच्या अशा धमाल व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल। चला भेटू आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये।